नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देवरे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी देवरे अकॅडमीमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं असेल, ज्या ऑनलाईन बॅचच्या प्लॅटफॉर्मवर असतील आपल्याकडे, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आणखी ॲडमिशन घेतलं नसेल असे काही विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे कोर्स पब्लिश करत असतो, बरोबर। हे लेक्चर फक्त ऑनलाईनचे जे विद्यार्थी त्यांना दिसत असतात, किंवा काही लेक्चर जे असतील आपण आपल्या यूट्यूब चॅनलला पण टाकत असतो। पण विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची न्यूज अशी की एमपीएससीला एमपीएससी मधून काल कंबाईनची ॲड आली, जसं 2024 ची ॲड, जसं बरेच लोक म्हणतात सरी 2025 ची आहे, पण ही परीक्षा महाराष्ट्र गट ब अराष्ट्रीय संयुक्त पूर्व परीक्षा 2025, बरोबर। ही परीक्षा तुमची कधी होणार आहे? 2025 मध्ये होणार, हे लक्षात घ्या। या परीक्षेचं जे शेड्यूल आहे, तसं या परीक्षेबद्दल आपण एक विचार केला, या परीक्षेमध्ये ज्या गोष्टी असतील, जशा बेसिक काही गोष्टी असतील किंवा तयारी कशी करायची असेल किंवा याच्याबद्दल जे डाऊट्स असतील, त्याबद्दल आपण एक देवरे अकॅडमीमध्ये नवीन एक बॅच लॉन्च करत आहोत 5 ऑगस्ट पासून, बरोबर। पण काल जी ॲड आली, बरेच विद्यार्थी नाराज झाले, की बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले, मेसेज आले की सर पीएसआयच्या जागा नाही आहेत किंवा सब रजिस्टरची ॲड आलेली नाही। पण विद्यार्थी मित्रांना टेन्शन घेऊ नका तुम्ही, की येणाऱ्या ॲडमध्ये की जी ॲड आहे याच्यामध्ये पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेच्या रिझल्टच्या आत किंवा प्रिलियमच्या रिझल्टच्या आत तुमच्या ह्या जागा ॲड होऊ शकतात पीएसआयच्या, किंवा मध्ये पण जागा ॲड होऊ शकतात। त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुम्ही जी ॲड आली त्याच्यावर फोकस करा, अभ्यास करा। जसं आपण ह्या ॲडबद्दल बघूया, महाराष्ट्र गट ब राष्ट्रपती संयुक्त पूर्व परीक्षा 2025, महाराष्ट्र शासनाच्या अराजपत्रित, कुठला गट आहे हा? अराजपत्रित। जसं राजपत्रित मध्ये तुमची राज्यसेवा येते आणि अराजपत्रित मध्ये तुमचं पीएसआय, एसटीआय, एएसओ, सब रजिस्टर ग्रुप बी आणि टॅक्स क्लर्क एक्साइज हा ग्रुप सी मध्ये जातो। कारण या वर्षी ग्रुप बी ची परीक्षा ही पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा वेगळी, ग्रुप सी ची पण पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा वेगळी होणार, हे लक्षात घ्या। तसं एकूण जागा किती? टोटल 282, बरोबर। मग याच्यामध्ये दिनांक, परीक्षा कधी होणार ही लक्षात घ्या, 9 नोव्हेंबर 2025, म्हणजे एक्झाम कधी होणार ही लक्षात घ्या, 9 नोव्हेंबर 2025। महाराष्ट्रातील 37 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येईल। याच्यामध्ये बघा जागा कुठल्या कुठल्या असणार आहेत एकदा बघू शकता तुम्ही। जसं बघूया, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जसं तुम्ही बघितलं की सगळ्यात जास्त जागा, जसं महाराष्ट्र लोकसेवा एकूण 3 पद आहेत, जे आपण म्हणतो सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा एएसओचा जो असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याच्यामध्ये काही पद मंत्रालयात भरले जातात, काही पद एमपीसी मध्ये पण भरले जातात। एमपीसी मध्ये 3च पद आहेत, म्हणजे जी ॲड डायरेक्ट एमपी साठी असणार आहे। त्याच्यानंतर बघा राज्य कर निरीक्षक, आपण त्याला एसटीआय म्हणतो, एसटीआयचा जो भाग आहे याच्यामध्ये तुम्ही राज्य कर निरीक्षक, एसटीआय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, याच्यामध्ये एकूण 279 पद आहेत। या 279 पदांमध्ये अनुसूचित जाती जमाती, जातीमध्ये 78, 3 विजा, म्हणजे बघा जसं आपण बघितलं तर ओपन साठी एकही जागा नाही, जसं बघा अराखीव पदे 0। तर सगळ्यात जास्त जागा ह्या सगळे ही जी ॲड आहे ही पूर्ण कॅटेगरीसाठी पडलेली आहे, ओपनला जागा नाहीये। जसं तुम्ही बघू शकतात मागासवर्ग, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ओपनला 0 जागा दिसतात, हे लक्षात घ्या। पण ओपनला नंतर जागा ॲड होऊ शकतात, पण बाकीच्या जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना इथं फॉर्म भरण्यासाठी खूप चांगला चान्स आहे, लक्षात घ्या। बाकी सर्वसाधारण महिला हे तुम्ही इथं बघू शकता। जसं बघा आपण या ठिकाणी बघू, इथं 78 जागा आहे जाती, अनुसूचित जमाती आणि जाती, म्हणजे जमाती आणि जाती। बाकी अ व्हीजे म्हणतो, बी सी डी, इमा, ओबीसी, या सगळ्या कॅटेगरीला जागा आहेत। अशा टोटल एकूण 279 जागा या ॲड मध्ये आहेत, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर आपण पुढे बघूया, याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होते? अर्ज सादर करण्याचा कालावधी हा तुमचा 1 ऑगस्ट, तर लास्ट डेट 21 ऑगस्ट, म्हणजे तुम्ही फॉर्म 1 ऑगस्ट पासून तर 21 म्हणजे 21 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। टार्गेट 20च ठेवा, नाही तर काय होतं, फास्ट होतं की ॲड 1-2 दिवस बाकी आहेत, मग फॉर्म भरतोय, होत नाही, चलन होत नाही, परत चलन काढा, बँकेत जाऊन पैसे भरा, होत नाही। त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना 10 ते 15 तारखेच्या आसपास तुमचा फॉर्म भरायचं, सबमिट करा, इथं लक्षात। तर बाकीच्या ज्या गोष्टी असणार ॲड मध्ये, जसं एसटीआय साठी त्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे। ह्या परीक्षेसाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, किंवा ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असतील असे पण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय काय ज्या विद्यार्थ्यांचं लॉग इन आयडी पासवर्ड तयार नसेल त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, किंवा तुमचं व्हॅलिडिटी असेल, किंवा एनसीएल असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फोटो, आधार कार्ड, साईन, हे तुम्हाला एमपीसी प्रोफाईल अपडेट किंवा
एमपीएससी प्रोफाईल तयार करायला एवढे डॉक्युमेंट लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सध्या केवायसी करा, केवायसी करा. बघा तसं आणखी कुठला पण एमपीएससीला कुठला सेक्शन मध्ये असं आलेलं नाही की तुम्ही केवायसी करा, आणखी त्याची मुदत एमपीएससी दिलेली नाही, ते आल्यावर तुम्हाला आम्ही टाकू. पण तसं आणखी काही आलेलं नाही. तुम्ही नवीन प्रोफाईल अपडेट करत असताना ते ऑटोमॅटिक ते नवीन अपडेट होऊन जाईल. बरोबर. नवीन विद्यार्थ्यांनी आधी नवीन प्रोफाईल तयार करा, त्याच्यानंतर प्रोफाईल तयार झाली, युजर आयडी पासवर्ड तयार होतो, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म लगेच विदिन 5 मिनिटात पण भरू शकता. येतं लक्षात. हे झालं तुम्हाला जवळपास ही जी ऍड आहे याच्याबद्दल झालं. याची परीक्षा किंवा जागा हे तुम्हाला मी सांगितलं, जसं काय काय डॉक्युमेंट लागू शकतात, वय किती असणार, जसं तुम्ही बघू शकता 18 ते 38, जे लोक ओपन मध्ये 38 म्हणतात, 18 ते 43 जे कॅटेगरीमध्ये असेल, ओबीसी, एससी, एसटी, बाकी विजय वगैरे 43 पर्यंत भरू शकतात, किंवा माजी सैनिक वगैरे दिव्यांग 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. जसं बघू शकतात राज्य कर निरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा तुमची 100 मार्कांची असणार आहे. प्रिलियम 100 मार्काची आणि मुख्य परीक्षा 400 मार्काची असते. हे लक्षात घ्या. एसटीआय ला इंटरव्ह्यू नसतो, 400 पैकी डायरेक्टली कट ऑफ लागत असतो. बरोबर. पुढे गेलात डॉक्युमेंट काय काय लागू शकतात बघा, तुम्ही बघू शकतात. हे डॉक्युमेंट तुम्ही सगळे बघून घ्या. फीज बघा 394 रुपये आणि 294. चलनाद्वारे किंवा ऑनलाईन तुम्ही पेमेंट करू शकता. जशी ही वेबसाईट आहे तुम्ही बघू शकता, mpscgovernment.in किंवा mpsc ऑनलाईन government.in ह्या वेबसाईटला गेला तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता. इथं लक्षात. पुढे जाऊया. पुढची बघा एक ऍड आलेली परत, महाराष्ट्र लोकसेवा आयोग औषध निरीक्षक. ही पण एक ऍड काल एमपीएससी पब्लिश केलेली, ही पण समजून घ्या. औषध निरीक्षक गट ब, अन्न औषध प्रशासन, एकूण 109 जागा आहेत. याच्यामध्ये जागा किती आहेत? एकूण 109 जागांची एक ऍड आलेली. बघा याच्यामध्ये टोटल जवळपास 109 पद आहेत. 109 पदांसाठी ऍड आहेत. याच्यामध्ये पण सेम तुम्ही जागा बघू शकता, आरक्षित वगैरे. अर्ज सादर करायचा 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट सेम डेट आहे. एक्झाम शेड्यूल, याची एक्झामची डेट यांनी दिलेली आहे. उपलब्ध पद संख्या 109 असणार आहे. बरोबर. तर परीक्षा कधी होणार आहे याच्यामध्ये आपण बघूया. हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या ऍड साठी कोण फॉर्म भरू शकतो? तर बघा ज्यांचं बी फार्मसी झालेले असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, किंवा ज्यांचं डॉक्टरकीचं BMS असेल, BHMS असेल, असे सगळे विद्यार्थी MBBS वगैरे हे सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. म्हणजे डॉक्टर फील्ड मध्ये किंवा पॅरामेडिकल किंवा फार्मास्युटिकल मध्ये ज्यांनी कोर्स केलेले आहेत असे विद्यार्थी सगळे याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, समजा फॉर्म कमी आले तर याचा मॉक इंटरव्ह्यू घेतला जाईल. बरोबर. आणि म्हणजे फॉर्मची संख्या जास्त आली तर मग याची एक्झाम होईल, पूर्व परीक्षा, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू. हे लक्षात घ्या. तर आणखी फिक्स सांगू नाही शकत याची एक्झाम होईल का, बहुतेक फॉर्मवर डिपेंड असणार. फॉर्म कमी आले तर मग याचं मॉक इंटरव्ह्यू होती, त्याच्यानंतर मग सिलेक्शन. हे लक्षात घ्या. तसं त्यांनी टाकलेलं ऍड मध्ये. सेम डेट वगैरे तुम्ही बघून घ्या, डॉक्युमेंट वगैरे सगळे याच्यात टाकलेले. ठीक आहे. तर बघा असा हा भाग आहे. यात ज्या 2 ऍड काल पडल्या त्याच्याबद्दल सविस्तर तुम्हाला मी याच्यात सांगितलेले. बरोबर. तर त्या ज्या ऍडचं शेड्यूल असणार त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेले, हे लक्षात घ्या. हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे नवीन विद्यार्थी असतील ते आता सर नवीन आहे, सुरुवात कशी करायची, कसं करायचं, काय करायचं, शेड्यूल मला सांगा. बघा जे नवीन विद्यार्थी असतील किंवा त्यांनी एमपीएससी ला सुरू केलेलं नसेल असे जे विद्यार्थी असतील, आता बघा एमपीएससी ची ऍड आलेली आहे. एमपीएससी मध्ये तुम्हाला माहिती आहे जसं याच्यात 2 ग्रुप पडत असतात. जसं पहिला ग्रुप पडतो हा राज्यसेवेचा, हा पहिला, याला आपण ग्रुप ए असं म्हणतो. याची एक्झाम कधी होणार? 28 सप्टेंबर 2025 याची प्रिलिम्स होणार, ही राज्यसेवेची. नंतर ही जी कंबाईनची ऍड पडली, कंबाईनचा जो ग्रुप असणार याच्यामध्ये बघा 2 ग्रुप पडतात. पहिला ग्रुप पडतो ग्रुप बी आणि दुसरा ग्रुप पडतो ग्रुप सी. ग्रुप सी ची पण ऍड पब्लिश झालेली, पण फॉर्म भरायला सुरू झालेलं नाही, हे लक्षात घ्या. पण ग्रुप बी मध्ये तुम्ही जसं काल ऍड पडली, ही 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. बाकीच्या पण जागा याच्यामध्ये ऍड होऊ शकतात. बरोबर. आणि ग्रुप सी ची ऍड फॉर्म भरायला आणखी सुरुवात झालेली नाही, पण या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या होऊ शकतात. ग्रुप बी ची पण परीक्षा वेगळी होऊ शकते, ग्रुप सी ची परीक्षा वेगळी होणार, हे लक्षात घ्या. तसं याचं शेड्यूल वेगळं, याचं शेड्यूल, पण दोन्ही परीक्षांचा सिलेबस जो असणार आहे हा सेम असणार. या सिलेबस मध्ये कुठलाही बदल नसणार. सिलेबस अभ्यासक्रम हा दोन्ही परीक्षांना एकच आहे. जसं तुम्ही बघितलं आत्ताचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये तुम्ही जसं 24चा जो पेपर झाला त्याच्यामध्ये 24ची जी प्रिलियम झाली त्याच्यात तुम्ही बघितलं तर ग्रुप सी चा पेपर हा खूप अवघड होता ग्रुप बी पेक्षा, आणि ग्रुप बी चा पेपर खूप सोपा होता ग्रुप सी पेक्षा. म्हणून ग्रुप बी चा कट ऑफ हा जास्त लागला, म्हणजे ग्रुप बी चा PSI चा. जसं ग्रुप सी चा कट ऑफ आणखी लागलेला नाही, पण तो कमी लागू शकतो, 50 ते 55 रेंज राहू शकते, हे लक्षात घ्या. म्हणून कंबाईन आणि राज्यसेवा ह्या 2 परीक्षा सध्या एमपीएससी घेते. त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये तुम्हाला जसं बघितलं औषध निरीक्षकची ऍड आलेली, याच्या पण 109 जागा आहेत. 109 जागासाठी पण जे लोक
बी फार्मसी वगैरे ते पण तयारी करू शकतात. जसं ह्या एक्झामचं शेड्यूल बघितलं तसं जसं प्री एक्झाम याची जी असणार ही किती मार्काची असणार आहे, ही 100 मार्काची असेल. कमीत कमी 60+ टार्गेट तुम्ही इथं ठेवा. त्याच्यानंतर पुढे गेलात, जी एक्झाम असणार आहे ती मेन्स एक्झाम असणार आहे, त्याची किती मार्काची असणार ही 400 मार्काची असणार आहे. दोन्ही परीक्षा तुम्हाला कशा असणार आहेत, ह्या एमसीक्यू ओरिएंटेड असणार आहेत. कंबाईनची परीक्षा ही पूर्ण एमसीक्यू ओरिएंटेड असते, याच्यामध्ये तुम्हाला शब्द पण लिहायचा नाहीये. जसं लक्षात घ्या, परीक्षेचा पॅटर्न हा फक्त राज्यसेवा परीक्षेला बदललेला आहे. 1750 मार्काची परीक्षा राज्यसेवेची असणार आहे. कंबाईन परीक्षेचा पॅटर्न बदललेला नाहीये, फक्त कंबाईन ग्रुप बी वेगळी झाली, ग्रुप सी वेगळी झाली, पण दोन्ही परीक्षांचा सिलेबस हा एकच असतो, त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे जास्त घाबरून जाऊ नका. ज्या विद्यार्थ्यांना काही माहिती नसेल किंवा नाशिकमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी असेल ज्यांना बॅच जॉईन करायचे असेल, त्यांनी आपल्या देवरे अकॅडमीला 5 ऑगस्ट पासून आपण कंबाईनची स्पेशल नवीन बॅच चालू करत आहोत. अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आपल्या MG रोडच्या देवरे अकॅडमीच्या मेन ऑफिसला व्हिजिट करा, किंवा अधिक माहितीसाठी तुम्हाला असेल तर ह्या नंबरला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 94 233 83 069 ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. 9423383069 ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला आपलं ऑफिस MG रोडला डेरुडा आईस्क्रीमच्या मागं आपलं ऑफिस आहे. तुम्ही ऑफिसला येऊन तुमचे जे डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही विचारू शकतात. MPSC मध्ये राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल किंवा येणाऱ्या सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत त्याही परीक्षेबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकतात. त्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या जातील. थँक्यू व्हेरी मच.